निसर्गाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अरे हा निसर्ग जे प्रेम देतो ना, त्यातली जी झाडं आहेत, जी आपल्याला काही झाडं पिंपळ वड 24 तासात ऑक्सिजन देतात आणि पिंपळ वडच आज नष्ट झाले आहेत. कारण त्यांच्या मुळा जळा खूप खोलवरपर्यंत जातात. म्हणून लोक त्यांचा लावण्याचा कंटाळा करतात. अरे जे शरीरासाठी ऑक्सिजन देतात वृक्ष, तुझं माझं जीवन सुधरवतात आणि देवाने अशी काही आपली सिस्टीम तयार केली आहे की नाकाद्वारे बरोबर ऑक्सिजनच घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईडच फेकला जातो. अरे हे करणारा कोण? खाल्लेलं अन्न पचवून उरलेलं अन्न विष्ठेच्या रूपाने बाहेर फेकणारा कोण? याची जाणीव जर मला झाली तर अख्खं आयुष्य आपलं सुदृढ होईल. म्हणून मित्रांनो, जे समर्थांना चालतं, जे आपल्याला चालतं तेच आपण खाल्लं पाहिजे. मांसाहार खाणं हे शरीरासाठी सुखकारक नाही, तर निसर्गाने दिलेल्या भाजीपाला हा आपल्यासाठी उत्तमाचं अन्नद्रव्य आहे. म्हणून मांस मच्छी खाण्यापेक्षा जे भाजीपाला आपल्या शेतातून निर्माण होतो तोच खाल्ला तर आपल्या शरीराला उत्तम प्रकारे प्रगती मिळते. म्हणून मित्रांनो, आजच्या व्हिडिओत एवढंच. उद्या परत तुम्हाला ह्याच वेळेस ह्याच टायमात मिळेल. जय हिंद, जय